सर्व अंगणवाडी सेविका ताई व मदतनीस ताई यांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एप्रिल महिन्याचा जो काही आपला ECEC डे आहे तो कशा प्रकारे साजरा करायचा आहे व त्याची प्रोसिडिंग देखील कशी तयार करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, या महिन्यातील ECEC डेचा आपला विषय आहे मेंदूचा विकास आणि उद्दिष्ट आहे आरंभिक बालसंगोपन आणि बालशिक्षणाचे महत्त्व समजावून सांगणे आणि पोषण बी पढाई बी हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे महत्त्व समजवणे. तर हे या महिन्यातील कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे ते म्हणजे पोषण बी आणि पढाई बी हा जो कार्यक्रम चालू आहे याचं महत्त्व आपल्याला पालकांना समजावून सांगायचं आहे आणि आरंभिक बालसंगोपन आणि बालशिक्षण म्हणजेच ECECचं महत्त्व देखील आपल्याला पालकांना समजावून सांगायचं आहे. तर याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आहे लोकर किंवा दोरी किंवा धाग्याचा गुंडाळा. तर या तिन्हीपैकी कोणतंही एक तुम्हाला साहित्य वापरायचं आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण 2 खेळ खेळणार आहोत. तर पहिल्या खेळासाठी आपल्याला लोकर, दोरी किंवा धाग्याची गुंडाळी लागणार आहे आणि दुसरा जो खेळ आपण त्या पालकांसोबत खेळणार आहोत त्याच्यासाठी लागणार आहेत आपल्याला 30 कप किंवा 30 ठोकळे किंवा 30 वाट्या. तर यापैकी कोणतीही एक वस्तू असेल, परंतु दुसरा जो खेळ खेळायचा आहे याच्यासाठी ते जे काही वस्तू आपण घेणार आहोत त्याची संख्या आपल्याला 30 घ्यायची आहे. तर ही आहे उद्या जो आपल्याला ECEC डे साजरा करायचा आहे त्याचं साहित्य. तर पूर्वतयारीमध्ये आपण काय करतो तर सत्राची वेळ आणि दिनांक आपण पालकांना सांगतो आणि त्यानंतर साहित्य जे काही लागणार आहे कार्यक्रमासाठी ते आपल्याजवळ आहे का याची खात्री आपल्याला करायची आहे. तर प्रत्यक्ष कार्यक्रमादिवशी आपल्याला काय करायचं आहे, प्रथम उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांचे आणि इतर जे काही उपस्थित असतील मुलं असतील त्या सर्वांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. स्वागत केल्यानंतर काय करायचं आहे तर एक छोटा खेळ किंवा गाणं घेऊन आपल्याला वातावरण निर्मिती करायची आहे. त्यानंतर पालकाचे आपल्याला समान 2 गट करायचे आहेत. जे काही पालक तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित असतील त्या सर्व पालकांचे तुम्हाला दोन गटामध्ये ते डिवाईड करायचे आहेत पालक. त्यानंतर प्रत्यक्ष आपल्याला सत्राला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, आजच्या विषय पालकांना आपल्याला सांगायचा आहे. विषय म्हणजे जे काही उद्दिष्ट आता आपण पाहिलं ते आपल्याला पालकांना सांगायचं आहे. त्याच्यामध्ये आणखीन काय सांगायचं आहे तर 0 ते 6 वर्षाची जी मुलं आहेत त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा काळ जो आहे तो 0 ते 6 वर्षाचा आहे. त्यामध्ये मेंदूचा किती टक्के विकास होतो तर 85% विकास होतो. हे देखील आपल्याला पालकांना सांगायचं आहे. सांगण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्यक्ष जे काय आपण 2 उपक्रम करणार आहोत त्या उपक्रमाला आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला काय सांगायचं आहे की सर्व पालकांना आपल्या लहानपणीचा जे काही एक चांगला प्रसंग आहे किंवा एक अनुभव आहे तो त्याविषयी त्या पालकांना विचार करायला सांगायचा आहे. तर झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही एका पालकांना त्याचा तो अनुभव किंवा तो प्रसंग त्या पालकांना विचारायचा आहे. त्यानंतर आपल्याला तो प्रसंग त्या पालकांना का आठवणीत राहिला याविषयी त्या सर्व उपस्थित पालकांशी चर्चा करायची आहे. तर का आठवणीत राहिला असेल तर त्या जो काही प्रसंग असेल त्या प्रसंगामुळे त्या पालकांना चांगला अनुभव मिळालेला असेल, त्या प्रसंगामुळे त्या पालकाला प्रसन्न वाटलेलं असतं, त्यामुळे तो अनुभव त्याच्या खूप जास्त काळ आठवणीमध्ये राहतो हे आपल्याला त्या पालकांना समजावून सांगायचं आहे. त्यानंतर प्रत्यक्ष आपल्याला खेळाला सुरुवात करायची आहे. त्याच्यामध्ये पहिला जो खेळ आहे तो आहे मनोऱ्याचा खेळ. तर याच्यामध्ये पहा, आपल्याला 30 वस्तू लागणार आहेत जे की आपण पालकांचे जे 2 गट केले आहेत त्याच्यामधील पहिल्या गटाला 15 वस्तू आणि दुसऱ्या गटातील पालकांना 15 वस्तू द्यायच्या आहेत आणि त्या वस्तू दिल्यानंतर दोन्ही पालकांना त्या वस्तूंचे मनोरे तयार करायला सांगायचे आहेत. म्हणजे त्या जे काय वस्तू आपण देणार आहोत ते एकावरती एक ठेवून त्याचा मनोरा दोन्ही गटांना तयार करायला सांगायचा आहे. दोन्ही गटाचे मनोरे तयार झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला जो काही पहिला गट आहे त्याच्या पहिल्या गटामधील वरील जे काही कप आहेत किंवा तुम्ही काय वापरणार आहात, वाट्या वापरणार आहात, त्याच्यामधील वरील जे 2 आहेत वस्तू त्या काढून घ्यायला सांगायच्या आहेत आणि त्या मनोऱ्याचं निरीक्षण करायला सांगायचं आहे. आणि दुसरा जो गट आहे त्या गटातील जे काही वस्तू वापरल्या असतील त्याच्यामधील मनोऱ्याच्या जे सुरुवातीच्या आहेत म्हणजे शेवटीचे 2 वस्तू आपल्याला त्या पालकांना काढून घ्यायला सांगायच्या आहेत आणि त्या देखील मनोऱ्याच्या आपल्याला निरीक्षण करायला सांगायचं आहे. तर
आता हा प्रसंग झाल्यानंतर आपल्याला त्या मनोऱ्याविषयी पालकांशी चर्चा करायची आहे. तर पहिल्या गटामध्ये जेव्हा वरील ओळीतील कप काढून घेतले तेव्हा मनोऱ्याला धक्का बसला नाही किंवा काही परिणाम झाला नाही, परंतु दुसऱ्या जो काही मनोरा आहे त्याच्यामधील जे शेवटचे आपण वस्तू काढून घेतल्या होत्या त्यामुळे काय होणार आहे, तर तो जो काही मनोरा आहे तो ढासळणार आहे किंवा कोसळणार आहे. त्याचप्रमाणे तर या मनोऱ्यात च्या बाबतीत जे काही झालं त्याचा आपला जो काही विषय आहे किंवा उद्दिष्ट आहे त्याचा कशाप्रकारे परिणाम होतो ते त्या पालकांना सांगायचं आहे. बालपणी मुलांना चांगले सकारात्मक अनुभव दिल्यामुळे मुलांचा पाया भक्कम होतो व नंतर आयुष्यामध्ये काही अडचणी आल्या तरी त्यातून बाहेर पडून पूर्ववत आयुष्य जगू शकतात मुले. का तर त्यांना जर चांगले अनुभव मिळाले तर मुलं ही भविष्यामध्ये अतिशय चांगले जीवन जगू शकतात. परंतु जर बालपणी काही उणिवा असतील किंवा कधीही भरून म्हणजे काही उणिवा असतील तर त्या कधीही भरून काढता येत नाही. मग बालकांच्या संपूर्ण विकासासाठी सकारात्मक अनुभव देऊन बालकांना चांगले आरोग्य, पोषण, पुरेसा व पोषक आहार, सुरक्षित वातावरण, संवेदनशील पालक आणि शिकण्याची संधी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे आपल्याला पालकांना समजावून सांगायचं आहे. जेव्हा पहिल्या गटातील मनोऱ्याला काहीही होत नाही त्या मनोरेचा आणि आपल्या जे काही उद्दिष्ट आहे याच्याशी आपल्याला अशी सांगड घालायची आहे की जेव्हा एखादा चांगला अनुभव त्या मुलांना देतो तेव्हा मात्र त्याच्यात जे काही बालमन आहे त्याच्यावरती कोणताही विपरीत परिणाम होत नाही किंवा त्याचा विकास जो आहे तो अतिशय चांगला होतो. परंतु नकारात्मक गोष्टी जेव्हा बालकांना मिळतात तेव्हा मात्र त्यांना भविष्यामध्ये अडचणी येतात आणि त्यांच्या बालपणी अतिशय महत्त्वाच्या कोणती गोष्टी आहेत त्या आपल्याला तिथं सांगायचं आहे. त्या गोष्टी इथं आपल्याला दिल्या देखील आहेत. चांगले आरोग्य, पूरक पोषण आहार, सुरक्षित वातावरण, संवेदनशील पालक आणि शिकण्याची संधी त्या मुलांना मिळणं गरजेचं आहे. हे आपल्याला मनोऱ्याच्या गोष्टीवरून त्या पालकांना सांगायचं आहे. त्यानंतर पुढचा खेळ आपल्याला खेळायला घ्यायचा आहे. पुढचा उपक्रम आहे ते म्हणजे मेंदूचे जाळे. तर जे काही लोकर, धागा किंवा दोरा असेल ते तुम्हाला पालकांचे जे काही 2 गट आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला एका पालकाच्या गटाला तो धागा द्यायचा आहे आणि हा खेळ आपण देखील आपल्या प्रशिक्षणामध्ये खेळलो आहोत. मेंदूचे जाळे आपण तयार केले होते. त्याचप्रमाणे पालकांना गोल उभा करून त्यांना ते जाळे तयार करण्यास सांगायचे आहे. म्हणजे तो काही दोरा किंवा धागा असेल किंवा लोकर असेल ते एकमेकाकडे देऊन ते जाळे तयार करायला सांगायचं आहे. परंतु यामध्ये देखील जे काही 2 गट आहेत त्याच्यामधील पहिला जो गट आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायला सांगितलं आहे, तर पहिला गट जेव्हा ते मेंदूचे जाळे तयार करत आहे त्यावेळेस आपल्याला त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे, त्यांना चांगला प्रतिसाद द्यायचा आहे. जेव्हा ते जाळे तयार करण्यासाठी एकमेकाकडे लोकर फेकत असतील तेव्हा आपल्याला खूप छान होत आहे तुमचा जाळे किंवा तुम्ही खूप छान प्रकारे करत आहात, अतिशय छान, अशा प्रकारचा प्रतिसाद पहिल्या गटाला द्यायचा आहे आणि त्यांना ती गोष्ट करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे आहे. परंतु आणि त्यांचे जाळे तयार केल्यानंतर ते खाली ठेवायला सांगायचे आहे. त्यानंतर दुसरा गट आपले जाळे तयार करण्यासाठी येईल तेव्हा आपल्याला जेव्हा ते त्यांचे जाळे तयार करत असतील तेव्हा मात्र आपल्याला काय करायचं आहे, नकारात्मक प्रतिसाद आपल्याला त्या गटाला द्यायचा आहे. तर तो कसा, तर नीट फेकला गेलेला नाही, चांगले झालेलं नाही, खेळता आलेलं नाही, नीट फेका, गोळा व्यवस्थित झेला, खाली पडू देऊ नका, मध्येच थांबू नका, लवकर फेका, बरोबर खेळा, अशा प्रकारचा आपल्याला नकारात्मक त्या प्रतिसाद त्या दुसऱ्या गटाला द्यायचा आहे. आणि त्या दोन्ही जाळे तयार झाल्यानंतर आपल्याला ती जाळी खाली ठेवायला सांगायची आहेत. तर याच्यामध्ये पुन्हा जाळ्यांचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. जेव्हा आपण चांगला प्रतिसाद ज्या गटाला दिलेला आहे, म्हणजे अतिशय छान, तुम्ही छान करत आहात, असेच करा, खूप छान, असा प्रतिसाद दिलेल्या गटाचे जाळे निश्चितच चांगल्या प्रकारे तयार होणार आहे. आणि ज्या गटाला तुम्ही व्यवस्थित करत नाहीत, व्यवस्थित टाका, व्यवस्थित फेका, व्यवस्थित झेला, नीट करा, नीट येत नाही, असा प्रतिसाद ज्या गटाला दिला आहे त्यांचे जाळे व्यवस्थित येणार नाही. तेव्हा आपल्याला त्या दोन्ही गटातील पालकांना त्या जाळ्याचे निरीक्षण करायला सांगायचं आहे आणि त्यांना दाखवून द्यायचं आहे की कृती आपण सेमच केली, परंतु एक नकारात्मक प्रतिसादामुळे जे काही दुसरा गट आहे त्याचे जाळे व्यवस्थित तयार झालेले नाही, परंतु चांगला प्रतिसाद दिल्यामुळे दुसरा जो गट आहे त्याचे जाळे अतिशय चांगले तयार झालेले आपल्याला दिसणार आहे आणि ते आपल्याला पालकांना सांगायचं आहे. तर अशाच प्रकारे मुलांशी संवाद साधत असताना आपल्याला त्यांना चांगले अनुभव द्यायचे आहेत किंवा
प्रोत्साहन आपल्याला चांगलं द्यायचं आहे त्या मुलांना. त्यांनी केलेल्या छोट्या छोट्या कृतीचं आपल्याला कौतुक करायचं आहे आणि चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला त्या मुलांना द्यायचा आहे. त्यामुळे काय होणार आहे तर अशा संवादामुळे मेंदूतील ज्या काही पेशी आहेत त्यांची जोडणी करण्यासाठी मदत होणार आहे. त्या संवादामुळे जोडणी जन्मानंतर झपाट्याने होत असते. पहिल्या 6 वर्षामध्ये जोडणी मजबूत करता येते. ते चांगले अनुभव वातावरण देऊन या उडल बालकाला सारखे हे नको करू, असे का केले, असे टाकले, खेळामध्ये दोष दाखवणे, तर पेशीची जोडणी जी आहे मेंदूची ती व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे काय होणार आहे, मेंदूचे जे जाळे आहे ते दाट होत नाही. त्यामुळे मुले गोंधळलेले असतात, लक्ष एकाग्र करू शकत नाहीत आणि ऐकलेले समजण्यास वेळ लागतो. यांची शिकवण्याची प्रक्रिया हळू होते आणि नीट होत नाही. तर त्या पालकांना आपल्याला हे समजावून सांगायचं आहे की जर तुम्ही नकारात्मक प्रतिसाद दिला तुमच्या मुलांना तर काय होणार आहे, तुमच्या मुलांच्या मेंदूचे जाळे दाट होणार नाही, तुमची मुलं एकाग्र होणार नाहीत, ते गोंधळल्यासारखी राहणार, लक्ष एकाग्र करू शकणार नाही, समजण्यास त्यांना वेळ लागणार आहे, शिकण्याची प्रक्रिया व्यवस्थित होणार नाही आणि ती हळूहळू होणार आहे. याउलट जर आपण चांगले प्रतिसाद दिले त्या मुलांना तर न्यूरॉन्सचे जे जाळे आहे आपल्या मेंदूचे ते व्यवस्थित होईल, दाट होईल, विकास व्यवस्थित होतो. त्यामुळे मुलांचे बोलणे, लक्ष देऊन ऐकणे, लक्ष केंद्रित करणे इत्यादी गुंतागुंतीचे अवघड कामे सहज करता येतात मुलांना त्या. आणि मुलांचा जो काही विकास आणि वाढ आहे होण्यासाठी बालपणीचे चांगले वातावरण मिळाल्यामुळे त्या बालकांचा विकास अतिशय वेगाने आणि व्यवस्थित होतो. त्यानंतर ह्या गोष्टी पटवून दिल्यानंतर आपल्याला त्या सर्व पालकांना उभा करून त्यांच्याकडून आपल्याला शपथ घ्यायची आहे की आपण इथून पुढे सर्व पालक हे त्यांच्या मुलांबरोबर 30 मिनिटे दररोज खेळण्यासाठी वेळ देतील म्हणून. ही शपथ दिल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे जसं समारोप करतो त्याप्रमाणे पालकांना विचारायचं आहे की तुम्ही आज काय शिकला, तुम्ही घरी गेल्यानंतर या गोष्टी तुमच्या मुलांसोबत करणार आहात का, आणि इतर पालकांना देखील या करायला सांगायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर या ECEC डेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांचे आपल्याला आभार मानायचे आहेत आणि कार्यक्रम संपवायचा आहे. तर हा झाला कार्यक्रम. आता आपण या कार्यक्रमाची प्रोसिडिंग कशाप्रकारे तयार करायची आहे ते पाहूया. तर याच्यामध्ये पहा, प्रोसिडिंग तयार करताना सर्वात प्रथम आपल्याला ECEC डे हेडिंग द्यायचं आहे. त्यानंतर विषय आहे असा मेंदूचा विकास लिहून घ्यायचा आहे, उद्दिष्ट आहे असंच पूर्ण तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर पहा, साहित्य तुम्ही लिहू शकता किंवा नाही लिहिलं तरी चालेल. आणि पूर्वतयारीमध्ये तुम्हाला एवढंच लिहायचं आहे की सर्व पालकांना वेळ दिनांक सांगण्यात आली आणि कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर स्वागत हा मुद्दा घ्यायचा आहे. याच्यामध्ये एवढंच लिहायचं आहे की सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व बालक यांचे स्वागत करण्यात आले आणि एक छोटंसं तुम्ही जे काही करणार असेल नियोजन, गाण्याचं करा किंवा खेळाचं करा, ते तुम्ही इथं लिहू शकता, करण्यात आले. त्यानंतर सत्राची सुरुवात हा मुद्दा घ्यायचा आहे असे तुम्ही मुद्दे लिहू शकता. त्यानंतर सत्राच्या सुरुवातीला आपण पालकांना 0 ते 6 वर्ष वयोगटामध्ये बालकांचा मेंदूचा 85% विकास होतो आणि हा अतिशय महत्त्वाचा काळ आहे त्या बालकांचा विकास होण्यासाठी, हे तुम्हाला त्या बालकांना सांगितले असे लिहायचं आहे. आणि त्यानंतर सर्व पालकांना त्यांच्या लहानपणीचा एखादा प्रसंग त्यांना आठवायला सांगितला असं लिहा. त्यानंतर एका पालकाचा अनुभव ऐकून घेतला आणि त्यांना पुन्हा सांगितलं की तो अनुभव तुम्हाला का लक्षात राहिला, तर तो अनुभव तुम्हाला प्रसन्न करतो, त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटतं, म्हणून तो प्रसंग तुमच्या आजपर्यंत लक्षात आहे, हे त्या सर्व उपस्थित पालकांना सांगितले असं लिहा. त्यानंतर पुढील अशाच प्रकारे जेव्हा तुम्ही मुलांना सकारात्मक अनुभव देता, चांगले अनुभव देता, तेव्हा त्या गोष्टी खूप जास्त वेळ त्या मुलाच्या लक्षात राहतात, हे पालकांना पटवून दिले अशा प्रकारे लिहा. त्यानंतर मनोऱ्याचा खेळ हा मुद्दा घ्या. त्यानंतर दिलेल्या पालकांशी जे काही बनवलेले गट 2 गट करण्यात आले पालकांचे असे लिहा आणि त्या 2 गटांबरोबर मनोऱ्याचा खेळ खेळा. त्याच्यामध्ये देखील मनोऱ्याच्या जे काही खेळ आहे त्याच्यावरून बालकांचा विकासाचा कसा संबंध आहे किंवा मनोरा कोसळल्यामुळे जे काही खालील 2 वस्तू काढून घेतल्यामुळे मनोरा कोसळला, त्याचप्रमाणे जेव्हा आपण नकारात्मक गोष्टी आपल्या बालकांबरोबर करतो त्याचा परिणाम आपल्या बालकांवरती होतो असं या खेळातून सांगितलं व पुढील खेळ घेतला असं लिहू शकता. त्यानंतर जाळ्यासाठी 2 गट करण्यात आले, मेंदूच्या जाळ्या उपक्रम करण्यासाठी असं लिहा.
त्याच्या पुढे लिहा की दोन्ही गटांना जाळी करण्यासाठी सांगितलं. त्यामध्ये पहिल्या गटाला सकारात्मकरित्या प्रोत्साहन दिलं व दुसऱ्या गटाला नकारात्मकरित्या प्रोत्साहन दिलं. त्यानंतर दोन्ही जाळ्यांचं पालकांना निरीक्षण करण्यास सांगितलं आणि त्यामध्ये सकारात्मक अनुभव असलेल्या सकारात्मक प्रोत्साहन दिलेल्या गटाचे जाळे चांगले होते आणि नकारात्मक प्रोत्साहन दिलेल्या गटाचे जाळे चांगले नव्हते. ते पालकांना दाखवून दिले. एवढंच लिहा. आणि त्यानंतर जे काही इथं याचा संबंध आपल्या जे काही उद्दिष्ट आहे त्याच्याशी कसा आहे ते सांगितलं. जसे की मुलांना सकारात्मक अनुभव दिले तर मुलाचा जो काही मेंदूचा विकास आहे तो चांगल्या प्रकारे होतो. त्याच्या मेंदूचे जे जाळे आहेत जोडणी आहे ती व्यवस्थित होते. आणि नकारात्मक जर अनुभव दिले तर त्याचे मेंदूचे जाळे दाट होत नाही. त्यामुळे मुलावरती कोणता परिणाम होतो ते देखील इथं तुम्ही लिहू शकता. त्यामुळे मुले एकाग्र होत नाहीत, त्यांना गोंधळल्यासारखी मुलं होतात, शिकण्याची प्रक्रिया हळूहळू होते. जसे की नकारात्मक अनुभव दिल्यामुळे. आणि चांगले अनुभव दिल्यामुळे मेंदूचे जाळे दाट होते, मुले लक्ष देतात, लक्ष केंद्रित करू शकतात, गोंधळत नाहीत. अशा प्रकारे या गोष्टीचा विकासावरती परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही नेहमी मुलांशी तुमच्या नकारात्मक न वागता सकारात्मक अनुभव तुमच्या मुलाला द्या. त्यानंतर सर्व पालकांना उभा करून 30 मिनिटे तुम्ही दररोज तुमच्या पाल्यांशी खेळाल अशी शपथ दिली. आणि समारोपामध्ये या काही 3 गोष्टी आहेत त्या तुम्ही जागा असेल तर लिहू शकता किंवा सर्व उपस्थित पालकांचे आभार मानून कार्यक्रम संपवला एवढं लिहू शकता. अशा प्रकारे या कार्यक्रमाची प्रोसिडिंग देखील तुम्ही तयार करू शकता. आणि हा कार्यक्रम तर उद्याचा आपल्याला अशाच प्रकारे घ्यायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.